नमस्कार मंडळी, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील. तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. मंडळी, यामध्ये तुम्ही आमच्या भरपूर सारथी मित्रांना ओळखता. काही सारथी मित्र तुमच्यासाठी नवीन असेल तर त्यांची सुद्धा मी आज तुमच्या सोबत ओळख करून देतो. हे आमचे वसीमभाई यांना तुम्ही तर ओळखताच आणि भरपूर कार्यामध्ये त्यांचा आणि हे आमचे इस्माइल भाई. तर अब तुम बोलते ना कुछ? हाँ बोलते हो. वाह, कुछ ना कुछ तो बोलना ही पड़ेगा. नहीं तर हे आता थोडंसं काहीतरी बोलतील. बोलो. मैं बोलतो. एक एक नहीं, तुम बोलो, कुछ भी बोलो, सबको थोड़ी बोलना का. हमारे हम सब दोस्त बिरादर यहाँ पर इसलिए आए हैं कि हमारे उनका नाम क्या है, मुख्तार भाई ने यहाँ पे खाने का प्रोग्राम रखा है. इस मकसद से हम यहाँ सबके सब जने यहाँ पर इकट्ठा हुए हैं. सुरवंती का आदाब, नमस्ते, सलाम अलैकुम. आज हम डोनगांव में जमा हुए शादी अपने पे जो जमा हुए हमारे साथी मित्र मुख्तार भाई, इन्होंने हमको आमंत्रित करे हैं. तो इस वजह से हम यहाँ पे आए हुए. अब मेरी हिंदी मराठी मिक्सचर, हाँ, मैं वही थोड़ा मैनेज कर लो, समझ लो तुम. तो ये हिंदी में अच्छी तरह से हमारे वसीम भाई आपको समझाएंगे. नहीं, मैं मराठी में अच्छा बोलता हूँ. मराठी मध्ये बोलेल ते तुमच्यासाठी. हां, बोला आता. आदाब, नमस्ते, अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, आज आम्ही डोनगावमध्ये आलो. आमचे सारथी मित्र मुख्तार शाह यांनी मेळावा ठेवला आणि आम्ही इथं त्याने कार्यक्रमासाठी बोलवलं. आम्ही इथं आलो. त्याचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो, मनापासून धन्यवाद करतो. आणि त्याची नंतर आमचे लाडके सारथी मित्र इस्माइल भाई सोनारगाववाले, हे किशोर भाऊ सोनटक्के लाडके सारथी मित्र मेहकरचे आहे. आणि हे आमचे सारथी परिवार जिल्हा बुलढाणा संघटनाचे चालक मालक अध्यक्ष. आणि हे आमचे तैजीब शाह साखरखेडेवाले, हे सारथी परिवारचे. चहा पण आणलाय, आता चहा घेतो आम्ही एकदा. चहाचा आनंद घेऊया आपण. आणि तुम्ही पाहू शकता इकडे सर्व सारथी मित्र इथं जमा झालेले आहेत. सर्वांचा परिचय द्यायचा अजून बाकी आहे, तर तुम्ही थोडं पुश करून. हे आपले लाडके सारथी मित्र डोनगाव प्रमुख मुख्तार शाह आणि शंकर भाऊ. हाँ, ये शंकर भाऊ का नाम क्या है? हाँ, नाम क्या है उनका? वसीम भैया, ये शंकर भैया, ये हमारे मजीद भैया है. हाँ, ये वसीम भाई हमारे डोनगाव के सारथी मित्र. आणि हे शंकर भाऊ सारथी मित्र आहे आपले. कावरके शंकर भाऊ कावरके. आणि ये मजीद भाई कुरैशी अपने डोनगाव के सारथी मित्र. मेजवानीचे छान अशी तयारी करतात. ये इनके नाम अप्पाजी. हाँ, आ जाओ इधर. अप्पाजी सुरेश अप्पा बुरखंडे, हे आपले डोनगावचे सारथी मित्र आहे. तुम्हाला डोनगावचे सारथी मित्र आहे सुरेश अप्पा. आणि मल्हार दादा, हे लाडके सारथी मित्र डोनगाव. पहा दादा एकदा. आणि नमस्कार. आणि इथं असा मस्त छानपैकी कार्यक्रम त्याने ठेवला. मस्त आता पाहुणे रावणे या लागले. चालू आहे आमचे सारथी मित्र याचे आपले सादिक भाई, आसिफ भाई हे या लागले रस्त्याने. इथे चालू आहे. त्यामध्ये अशा प्रकारे सर्वांचा परिचय आमचे सारथी मित्र वसीम भाई यांनी करून दिलाय. आणि अजून वीडियो पकड़ो तुम्हारे हाथ में, उनका परिचय करा दो. मेहकरचे सारथी मित्र इधर बताओ. इरफान शाह आपले सारथी मित्र आहे लाडके. मेहकरून आलो आम्ही संघ त्याच्या ऑटो मध्ये. तर अशा प्रकारे सर्वांची मुलाखत आणि परिचय आमच्या सारथी मित्र वसीम भाईंनी दिलेला आहे. आणि हा परिचय म्हणजे हे आमचे सारथी मित्र. आणि काही सारथी मित्र ऑन द वे आहे, रस्त्याने येत आहे. त्यामध्ये आमचे लाडके सारथी मित्र सादिक भाई व आमचे दाजी म्हणजेच आसिफ भाई. तर ते येत आहेत. जेवणाच्या मेजवानीचा सुद्धा आमचे मुख्तार भाई सारथी मित्र डोनगाववाले यांनी मेजवानीचा कार्यक्रम केला होता. त्यानिमित्ताने आम्ही इथं एकवटलो आहोत. आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस आपलं हे मैत्रीचं नातं या सारथीच्या माध्यमातून एवढं घट्ट झालं. यामध्ये कोणी जात पात नाही, कोणी पंथ पात नाही. वेगळ्या जाती, वेगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन एका ठिकाणी एका मुठीने हे मदतीचं कार्य करतात. मदत म्हणजे काय, आपण कोणाला धन दौलत देऊ शकत नाही मित्रांनो, पण आपण जो एकमेकांना मान सन्मान इज्जत देतो. आता जर आमचे इस्माइल भाई जर यांच्या गावाहून आलो आणि यांना जर फोन नाही केला तर हे राग रुसतात. आणि हा राग रुसण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आपल्या माणसांना असतो. म्हणून याचं वाईट वाटत नाही, तर अभिमान वाटतो की असे माणसं सुद्धा आमच्याकडे आहे. की म्हणजे ते अगदी म्हणजे काय म्हणतात ना,
अगदी उत्सुकतेनं आमची वाट पाहत असतात की कधी फोन येईल, कधी परिचय होईल, तर कधी भेट होईल. तर अशा प्रकारे भेट, परिचय आणि मेलमिलाप होत राहतो आणि या सर्वांचं श्रेय फक्त आणि फक्त सारथी परिवाराला आहे. तर मित्रांनो, आणखीन काही क्षण आहेत तर ते तुम्हाला थोड्या वेळाने आम्ही दाखवू. मैं डोनगांव से मुख्तार शाह, सारथी मित्र. मैंने आज यहाँ पर कार्यक्रम रखा. मेरे कुछ दोस्त लोग, मेरे साथी लोग, इनको मिलकर इधर से हो जाओ तुम. और मेरे को ये समाधान पाटिल, वसीम भाई, जितने भी लोग साथी जो भी आए मेरे यहाँ पर, मेरे को बहुत खुशी हुई कि मैंने इनका इस्तेकबाल करने के वास्ते यहाँ पर इनको बुलाया और ये यहाँ पर पहुँचे. और इनका बहुत सही दिल से इस्तेकबाल करता हूँ और धन्यवाद. हाँ रुको, करे चलो. दोस्तों, ये जो अपना सारथी परिवार है, तो इसमें हर मज़हब का इंसान मिलेगा तुमको. हर मज़हब का, हर धर्म का इंसान है. वो अपने अपने हिसाब से अपना अपना धर्म को फॉलो करता है, वो बात रही अलग. लेकिन कुछ लोग ऐसे हैं जो हमारे सारथी मित्रों को भला बुरा कहते हैं, और वो कहाँ कहते हैं? पीठ पीछे. तो मेरी उनसे गुजारिश है, अगर तुम्हारे गुर्दा फेफड़ा जो भी भानगड़ा है उसमें अगर होगा वो जो बोलते हैं वो, तो तुम हमारे कोई भी सारथी मित्र के मुंह पे बोलो. और अच्छी बात तो यह है, किसी को भी बुरा भुला अगर तुमको कहना है तो उसके मुंह पे बोलो. पीठ पीछे क्या है? पीठ पीछे तो कोई किसी को भी कुछ भी बोलता है. और रही बात उंगली उठाने की, तुम हमारे हर काम पर उंगली उठाते हो, तो एक उंगली हमारे तरफ होती है तो 4 उंगलियां तुम्हारे तरफ होता है. इस बात का ध्यान रखें. और हमारा सारथी परिवार पहले भी चलता था, अभी भी चलता है, यहाँ से आगे भी चलता रहेगा. मित्रांनो, सारथी परिवार म्हणजे एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला चॅलेंज नाही. तिच्यात सर्व धर्म संभव, सर्व धर्माचे लोक आहे तिच्यात. आणि ते जे ग्रुप आहे, ते जे संस्था आहे, ते जे परिवार आहे, तर ते एक हात मदतीचा आमचे जे संचालक आहे त्याचं म्हणणं आहे ते कार्य चालू आहे आणि इथून पुढे चालू राहणार आहे. तुम्हाला जर कोणाचा काही आक्षेप असला तर समोर येऊन सांगा. तसा इकडं तिकडं करून काही मजा नाही. तिच्यात लावणे धावणे करण्यात काही मजा नाही. आणि सारथी परिवाराला तुम्ही काय करू शकत नाही. किती ग्रुप तयार केले आणि किती असे बनवले तरी काही नहीं. शेवटी बाप तो बाप ही रहने वाला है, बाकी कुछ भी नहीं. और दूसरी बात, मतलब जिस ये सब भानगड़ा होगा ना, तुमको मालूम है क्या? जब जहाज डूबता ना भाइयों, तो सबसे पहले चूहे भागते. तो जैसे अगर कोई क्रिएटर है ग्रुप का, तो सिर्फ फंसेगा तो क्रिएटर. अब उसको मालूम नहीं है ये क्या भानगड़ है. वो तो बोल रहा इसका चल रहा, उसका चल रहा. भैया, उनके घर में खाना पका रहा, लेकिन वो गैस पे पका रहे, और तुम चूल्हे में चपला जूते डाल के खाना पका रहे ना, तो ये गलत काम है ना. तो तुम दूसरे को देख देख के काम कर रहे, तो ये गलत काम है. लेकिन तुम्हारे गले में आफत आएंगी तो तुम्हारा साथ देने वाला कोई नहीं रहेगा. सब तुरंत भाग जाएंगे. जैसा जहाज डूबती है, जब चूहे भागते हैं, वैसा कोई नहीं भागेगा. फंसेंगे और फंसेंगे सिर्फ और सिर्फ तुम बोले तो क्रिएटर, और जो ग्रुप के एडमिन रहेंगे. एडमिन बोले तो कम से कम 30 दिन जो कार्यकाल है, 30 दिन का अगर कार्यकाल रहा तुम्हारा एडमिन का, तो वो एडमिन भी फंसेंगे. ध्यान में रखो मैं क्या बोल रहा हूँ. एडमिन और क्रिएटर, ये लोग फंसेंगे, और ये फंसेंगे इतने बुरी तरह, ये अभी कुछ समय बाद तुमको पता ही चलेगा. तो जैसा कि हमारे सारथी मित्र शेर है, तो शेर को सोने दो, उसको पत्थर मार के मत जगाओ. अगर पत्थर मार के जगाएंगे, शेर जाग जाएगा, तो आपके लिए अच्छा नहीं रहेगा. हालांकि नुकसान सबका होगा, क्योंकि अगर शेर जब लड़ता है तो शेर को भी थोड़ी सी समस्या तो आती है. लेकिन जो सामने वाला जो भी रहता है, उसको भेड़ बोलो, चूहा बोलो, मित्र डोनगावमधून सुरेशप्पा बुरुंगे हे सारथी मित्र आलेले आहे. यांचे स्वागत संचालक समाधान पाटील यांचे सर्व कार्यकर्ता आलेले आहे. यांचे आभार व्यक्त करतो. डोनगाव शहरामध्ये आम्ही मुक्तार भाई आणि सर्व सारथी मित्र यांचे स्वागत करत आहे.
सारथी परिवाराचा सारथी मित्र समाधान पाटील इथं बोलवलेला आहे. मी त्याला छोटाखानी कार्यक्रम ठेवलेला आहे. जेवणाचा भेटी याच्यात सारथी मित्रामध्ये 1-2 आम्ही सारथीदार घेणारे सोबत. मुक्तार भाऊ, हे वसीमभाई, हे मस्जिद भाई, आमचे मल्हारदाजी सर्वात मोठे, ये वसीमभाई मेकरवाले, ये इस्माइल भाई आहे, और तहजीब भाई, ये तहजीब भाई, वसीम भाई, ये इरफान भाई. सारथी परिवाराचा मिलाप इथं झालेला आहे डोणगाव शहरामध्ये. मी सारथी परिवाराच्या वतीनं या सारथी मित्रांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणतो. आणि थँक्यू तर बिलकुल बोलणार नाही, कारण की थँक्यू बोलल्यानं म्हणतात ना की हिशोब चुकता होतो. आणि हे आमचे जीवाभावाचे मित्र आहे. आणि जसं रक्ताचं नातं असतं तसंच हे आमचं एक मैत्रीचं घट्ट नातं तयार झालेलं आहे. आणि हे तयार झालं फक्त आणि फक्त सारथी परिवारामुळे. आता आमचे दोन मुख्य व्यक्ती यायचे बाकी आहे. एक आमचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष व आमचे सारथी परिवाराचे मुख्य सचिव, ते लवकरच इथं येणार आहेत. तर ते आल्यानंतर एक छोटासा आपला स्वागत समारंभाचा कार्यक्रम होईल व त्यानंतर आपण या सर्व कार्यक्रमातून रजा घेऊ. पण हा सारथी परिवार नेहमीच तुमच्या मदतीसाठी नेहमीच धावून येईल. तुम्ही फक्त एक आवाज द्या, तुमच्या मदतीसाठी सारथी परिवार धावून येईल. आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या आत्ताच एंट्री होत आहेत आपल्या सारथी परिवाराचे मुख्य संचालक सादिकभाई व आमचे जिल्हाध्यक्ष आमचे लाडके दाजी आसिफभाई यांची आता नुकतीच एंट्री झालेली आहे. तुम्हारे 8-10 गाड़ियां देखा मैंने वहाँ खड़े हुए आज इनका तो आवाज ही काफी है. चलो, लाडके सारथी मित्र मुक्तार शाह हे आपले सारथी संचालकचे समाधान पाटील यांचा सत्कार करतील. हा, आणि मित्रांनो आता याच्यानंतर शंकरभाऊ कावरे हे आमचे मुख्य सारथी परिवारचे मुख्य संचालक सादिकभाई शाह यांचा सत्कार करतील. याच्यानंतर आमचे वसीमभाई, कोण करा दुसरा, वसीमभाई शाह हमारे आसिफ भाई जिला अध्यक्ष, इनका सत्कार करेंगे. याच्यानंतर आमचे सारथी परिवारचे इस्माइल भाई यांचा सत्कार करतील मुजीब भाई कुरेशी. अरे मैं नहीं भी आज चलता ना. याच्यानंतर मित्रांनो आमचे तहजीब भाई साखरखेडेवाले सारथी परिवारचे हे बी कार्यकर्ता आहे, यायचा सत्कार आरिफ भाई सारथी मित्र करतील डोणगाववाले. तुम्ही बोलो ना. आताच सूत्रसंचालन केले आमच्या वसीमबाईंनी. वसीमबाईचे व्यक्तिमत्व कसं आहे तर सर्व सारथी मित्र जाणून आहात तुम्ही. तर याच व्यक्तिमत्वाचं स्वागत कोण करेल? आमच्या वसीमबाईचं स्वागत सुरेश अप्पा हे करतील. मी त्यांना अशी विनंती करतो. बोलो आप क्या? हाँ, ये दादा का किशोर भाऊ सोनटक्के मेकर यांचं स्वागत संतोष भाऊ भारसकर हे करतील. अरे वो उनका है, आ जाओ तुम. इरफान भाई हा आमचे सारथी मित्र इरफान भाईचा स्वागत मल्हार भाऊ करतील. तर मित्रांनो
अशा प्रकारे हा आपला सारथी परिवार आहे. अजून काही आमचे सदस्य आहे, ते काही कारणामुळं येऊ नाही शकले, तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. कारण की प्रत्येकाला काही ना काही काम असतं, तर थोडं त्यांना काम होतं. त्यामध्येच आपले दिलीप बाबा झाले, आसिफबाई झाले व आमचे प्रकाश भाऊ झाले, यांना सर्वांना आम्ही मिस करतो. आम्ही शकील वस्ताद यांना सुद्धा मिस करतो. तर आता पुढच्या वेळेस आपला खूप असा मोठा जंगी कार्यक्रम होणार आहे, तर त्यावेळेस मेकर शहरामध्ये तर सर्वांना आग्रहाने उपस्थित राहायचे आहे. जी सुरुवात केली होती आपल्या सारथी परिवाराची, ती सुरुवात केली होती आमचे सादिकबाई यांनी. आणि काय म्हणतात ना, तळापासून वरच्या शेंड्यापर्यंत आपल्या सारथी परिवाराला पोहोचण्याचं म्हणजे जे काही श्रेय आहे ते आमचे सादिकबाईचं आहे. तर ते 2 शब्द बोलतील, मी अशी त्यांना विनंती करतो. आदाब, अस्सलाम वालेकुम. सर्वप्रथम मी डोनगाव शहरातील आमचे सारथी प्रमुख मुक्तारभाई शाह आणि त्यांचे सहकारी शंकरभाऊ कावरे आणि सर्व त्यांची टीम, सारथी टीम डोनगाव यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला इतक्या लांबून आमंत्रित केला आणि सारथी संचालक मंडळाचे सत्कार केले आणि खूप भरभरून प्रेम दिला, स्नेहभोज दिला. त्याबद्दल मी सारथी टीम डोनगाव यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. मी वसीमबाईला विनंती करतो, आमचे सारथी परिवाराचे उपाध्यक्ष, सारथी चालक मालक संघटना बुल्ढाना जिला याचे उपाध्यक्ष वसीमबाई यांना. हमारा इकट्ठा होने का कारण ये हमारे मुख्तार भाई सारथी परिवार के अध्यक्ष डोनगांव है ना, डोनगांव सारथी प्रमुख के अध्यक्ष है, जिन्होंने हमारे को यहाँ पर खाना खाने के लिए दावत का प्रोग्राम रखा था, इसलिए हम यहाँ पर सबके हमारे सारथी टीम यहाँ पर पहुँच चुकी है और धन्यवाद. यहाँ पर जो भी हम सारथी परिवार के सब लोग एक साथ जमा हुए हैं, ये मुख्तार भाई ने दिल से दिल मिलाने का जो ये सिलसिला रखे यहाँ पर दावत की हमारी, इसके लिए हम उनका धन्यवाद करते हैं, शुक्रिया करते हैं. बहुत बहुत अब तुम बोलो. बरोबर, इनके सामने आओ. मुख्तार शाह, सारथी मित्र उपाध्यक्ष डोनगांव. मैंने सारथी के जितने भी उपाध्यक्ष है, अध्यक्ष लोगों को यहाँ पर खाना खाने के लिए बुलाया था और वो पहुँचे. मैं इनका बहुत बहुत शुक्रिया गुजार हूँ और ये मेरे वास्ते बहुत बड़ी खुशी की बात है कि ये लोगों ने मेरे को वक्त दिए और यहाँ पर आए. और ये बात बोलकर मैं अलविदा लेता हूँ. क्या बात है. डोनगावचा सर्व सारथी मित्रांना आम्ही आमंत्रित केलं. त्याची आम्ही सर्वांचं कोणाची ओळख पळख नव्हती, थोड्याखानी फक्त फोनवरच चेहऱ्याबद्दल हे होतं. त्याच्यामुळे इथं आम्ही थोडासा विचार केला. मुख्तार भाऊला बोललो, आरिफ भाऊला बोललो, आप्पाला बोललो की आपण याच्याच कोणाचंच ओळख नाही थोडीशी. एक वसीमबाईला काल भेटलो आम्ही, त्याच्यामुळे की भाऊ आम्ही पहिले तर कधी भेटलोच नाही, यांना कधी भेटणार, की याच्यासाठी आम्ही सर्वांची भेटगोट घेण्यासाठी की आपण थोडासा छोटासा कार्यक्रम करू, त्याचा सत्कार करू, त्याला थोडं जेवण हे करू. त्याच्यामुळं आम्ही यांना सर्वांना आमंत्रित केलं. ते आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सारथी मित्र आरिफ भाई, मी त्यांना 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. ते त्यांचे मनाचे 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. सादिक भाई थांबा एक मिनिट. तुम्हाला हा सारथी ग्रुपमध्ये तुम्ही केव्हापासून आहात आणि तुम्हाला सारथी ग्रुपच्या सारथी परिवारामध्ये तुम्हाला काय काय मिळालं? मैं 1 साल से इसमें बहुत फायदा हुआ और इनका सबका मैं आभारी हूँ. मतलब है ये जो मोहब्बत मिली है, ये मोहब्बत कहीं भी मिलती नहीं भाई, ये मिलती है सारथी परिवार में. और इसमें कोई जो मंत्री संतरी बनने वाला नहीं है ताकि हम कुछ इलेक्शन में खड़े नहीं रहने वाले, लेकिन ये जो मोहब्बत है हमारे मुख्तार भाई की, इनकी मोहब्बत हमको यहाँ तक खींच के लाई है. तो यही मोहब्बत मैं ऊपर वाले से विनती करता हूँ कि ये मोहब्बत हमेशा बरकरार रहे. भले ही हमें धन दौलत थोड़ी कम दे, लेकिन ये जो इनकी सबकी मोहब्बत है ये हमेशा बरकरार रहे, बस इतना ही चाहता हूँ. अशा प्रकारे आमचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आणि स्नेहभोज आम्ही केलेला आहे. खरंच अगदी मनापासून मी सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद करतो. आणि इथून पुढं आपल्या सारथी परिवाराचा प्रवास हा असाच निरंतर तुमच्या सेवेत राहील. फक्त माझी एक इच्छा आहे की तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
आणि यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा आमचा सारथी परिवार नेहमी तुमच्या पाठीशी राहील आणि हे आमचे सर्व सारथी मित्र तुमच्यासाठी नेहमी हजर आहेत. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी छान अशा विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. चला तर मग.